गौरी पालवे कर्जे आत्महत्या प्रकरण आम्हाला विश्वास आहे, मुख्यमंत्री न्याय देतील. गौरी पालवेच्या आई-वडिलांची मुख्यमंत्री फडणवीसांच्या आश्वासनावर प्रतिक्रिया. गौरी पालवे कर्जे आत्महत्या प्रकरणी आयपीएस अधिकारी नेमून तपास होईल. सरकारी वकीलही दिला जाणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अंजली दमाण यांची प्रतिक्रिया. मेट्रो स्थानकांच्या नावावरून काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड आक्रमक. देवी देवता आणि महापुरुषांच्या नावासमोरील कोणत्याही कंपन्यांची नावे असता कामा नये. जनभावना लक्षात घेऊन नावात बदल करण्याची मागणी. लातूर महानगरपालिका प्रारूप मतदार यादीवर 440 आक्षेप प्राप्त. महानगरपालिकेकडून अर्ज छाननीला सुरुवात. 15 ते 20 डिसेंबर दरम्यान आचारसंहिता लागू शकते, तर 15 ते 20 जानेवारी दरम्यान पालिका निवडणुका होण्याची शक्यता. मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून शक्यता व्यक्त. नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाचं काम जलद गतीनं पूर्ण करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वेला तात्काळ अधिकृत सूचना द्याव्या. खासदार नरेश मस्केंची संसदेच्या अधिवेशनात मागणी. ठाणे जिल्हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला. कोणी कितीही इथून तिथे उड्या मारल्या तरी शिवसेनेला फरक पडत नाही. इथल्या सर्व महानगरपालिकांवर शिवसेनेचा भगवा फडकणार, प्रताप सरनाईक यांचा दावा. सत्ताधाऱ्यांना सोयीचं राजकारण करता यावं यासाठी निवडणूक आयोगाला सत्ताधाऱ्यांनी हाताशी धरलं. लातूरमध्ये आमदार अमित देशमुख यांचा निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल. मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार. दोन्ही ठाकरे हिंदूंना टोपी घालतायत. 2050 पर्यंत मुंबईमध्ये 30% मुस्लिम होणार. दाट इन्स्टिट्यूटचा हवाल असल्याचा माजी खासदार किरीट सोमय्या यांचा दावा. तपोवनावरून टीका करणाऱ्यांशी आपल्याला देणं घेणं नाही, आपल्याविषयी काहीही बोलायचं नाही, सयाजी शिंदे यांचं वक्तव्य. महायुतीच्या विद्यार्थ्यांचे 126 कोटी तत्काळ द्या, अन्यथा ठिय्या आंदोलन करून भाजप युवा मोर्चाचा अजित पवारांना इशारा. महाराष्ट्रातील खासदारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट. संसदीय अधिवेशनातील कामकाजात 100% सहभाग ठेवा. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकसभा राज्यसभा खासदारांना सूचना. दरवर्षी परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. प्रदूषित हवामानावर गांधी मायलिकेंची प्रतिक्रिया. दरवर्षी फक्त भाषणबाजी होते. प्रियंका गांधी आणि सोनिया गांधींची टीका. पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या शीतल तेजवानीच्या अडचणीमध्ये वाढ. शीतल तेजवानी विरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडून 11 पानांचा रिपोर्ट तयार. मुंबईकरांच्या सूचनांवर भाजपाचं सादरीकरण. भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून सादरीकरण. आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपाचा अभियान. पुढील 2 दिवस राज ठाकरे दिल्लीत. अनेक राजकीय मंडळी देखील लग्नाला येणार. मिताली ठाकरेंच्या भावाचं दिल्लीत लग्न. साताऱ्यातल्या स्ट्रॉंग रूमला अपक्ष उमेदवारांचा पहारा. नगर परिषद निवडणूक निकाल पुढे ढकलल्यामुळे निकालात कोणताही घोटाळा होऊ नये यासाठी अपक्ष उमेदवारांची खबरदारी. पुण्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून मोठं पाऊल. सर्व 41 प्रभागात उमेदवारांचे अर्ज घेणार भरून. पुणे मनपा निवडणुकीसाठी उमेदवारांचे अर्ज घेणार भरून. आघाडी किंवा युती न झाल्यास सर्व 165 जागांवर लढणार. अखेर राजभवनाचे नाव झाले लोकभवन. राज्यपालांच्या निवासस्थानाबाहेरील नावातही बदल. महाराष्ट्र लोकभवन म्हणून नवी पाटी लावली. पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण. दिग्विजय पाटील यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे मागितला वेळ. आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीसाठी मागितला वेळ. यवतमाळमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे ओबीसींच्या सुधारित आरक्षणासह निवडणूक घ्यावी. यवतमाळ नगर परिषदेतील अपक्ष आणि सर्वपक्षीय उमेदवारांची पत्र परिषदेतून मागणी. सांगलीतील 8 स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा तगडा पहारा. स्ट्रॉंग रूमच्या बंदोबस्तासाठी 256 पोलिसांची नियुक्ती. ईश्वरपूर आणि तासगावमध्ये दंगल नियंत्रण पथक तैनात. छत्रपती संभाजीनगरात प्रारूप मतदार याद्यांवर 7567 आक्षेप. चुकीच्या प्रभागातील नावे दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू. मनपासमोर मोठे आवाहन. अमरावतीत प्रधान सचिवांच्या दौऱ्याचा बांधकाम विभागाकडून धसका. मेळघाटातील रस्त्यांच्या डागडुजीला सुरुवात. उद्या राज्याचे 3 प्रधान सचिव मेळघाट भागाच्या दौऱ्यावर. मुंबईतील भाऊचा धक्का ते मरीन ड्राईव्ह पर्यंत बांधण्यात येणाऱ्या ऑरेंज गेट बोगद्याच्या कामाचा शुभारंभ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कामाचा प्रारंभ.
बारामती तालुक्यातील डोरलेवाडी येथे दत्त जयंती उत्साहात साजरी. दुपारी 12 वाजता पुष्पवर्षाव करून दत्त जन्मोत्सव साजरा. दत्त जन्मोत्सवानिमित्त 7 दिवस अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन. बीडच्या श्री क्षेत्र दत्त मंदिर कोल्हारवाडीमध्ये दत्त जयंती उत्सवाची थाट सांगता. मंदिराला रंगीबेरंगी फुलांची आरास. दरम्यान सोहळ्यासाठी हजारो भाविकांची उपस्थिती. जळगावमध्ये दत्त जयंतीनिमित्त भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी. दुपारच्या सुमारास कीर्तन करत दत्तगुरूंची महाआरती करण्यात आली. सिंधुदुर्गमध्ये दत्त जयंतीचा उत्साह. माणगाव येथील टेंबे स्वामींच्या दत्त मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी. साताऱ्यात दत्त जयंतीचा उत्साह. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त या नामाचा जयघोष करत उत्साहपूर्ण वातावरणात दत्त जयंती साजरी. अनेक ठिकाणी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून उत्सव भक्तिभावाने साजरा केलाय. दत्त जयंतीनिमित्त साई मंदिर आणि परिसरात फुलांची आकर्षक सजावट. देणगीदार साई भक्त रजनी डांग यांच्या देणगीतून फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. दत्त जयंती आणि मार्गशीर्ष पौर्णिमा या 2 विशेष दिवसांचा संगम खगोलप्रेमींसाठी अविस्मरणीय ठरणार. आज आकाशात दुर्मिळ सुपरमून दिसणार. आज दर्शन चुकलं तर थेट 24 डिसेंबर 2026 ला दर्शन. वर्धाच्या खरांगणात संत काळे महाराज पुण्यतिथी महोत्सव सोहळ्यानिमित्त कार्यक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. दत्त जयंतीनिमित्त अक्कलकोट नगरीमध्ये भाविकांची मांदियाळी. अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. मंदिरात दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भाविक अक्कलकोट नगरीमध्ये दाखल. भिवंडीतील BNN महाविद्यालयाचा आठवड्यात बाजार शिबिर उत्साहात संपन्न. या शिबिरामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी नोंदवला सहभाग. राज्यपाल नियुक्त आमदारांचा नियुक्ती प्रकरण. 12 आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय लांबणीवर. सर्किट बेंचकडून याचिका थेट मुंबई उच्च न्यायालयाकडे. 12 आमदारांची प्रकरणं मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग. पवईमधील खासगी जागेतील वृक्षतोडवरून मोठा वाद. 70 झाडांना स्थलांतर तर 45 झाडांना कापण्याची परवानगी मिळताच झाडे छाटणीला सुरुवात. मात्र स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यावर तात्पुरते वृक्षतोड थांबली आहे. बीडच्या पाटोदा तालुक्यात लिंबादेवी यात्रा मोठ्या उत्साहात साजरी. बाळाला शिखरावरून टाकण्याची प्रथा आजही कायम. दहिसरमध्ये आर पूर्व विभाग विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन. 2 ते 4 डिसेंबर. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथे भारतीय उलूक उत्सवाला सुरुवात. 130हून अधिक शाळांनी नोंदवला सहभाग. उलूक उत्सवीद्वारे घुबड पक्ष्यांबद्दलची अंधश्रद्धा आणि गैरसमज दूर करण्याचा उपक्रम. लातूर शहरातील अनेक भागांमध्ये कचरा आणि नाल्यांच्या समस्या वाढल्यात. नागरिक त्रस्त. पालिकेचं मात्र दुर्लक्ष. परवानगीशिवाय महिलेचा फोटो काढणे गुन्हा नाही. सुप्रीम कोर्टाचं स्पष्टीकरण. छत्रपती संभाजीनगरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून घेतले लाखो रुपये. मात्र ते विद्यापीठात भरलेच नसल्याचं उघड. फी भरली नसल्याने परीक्षेला बसता येणार नाही. परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांना मिळाली धक्कादायक माहिती. श्री साई इन्स्टिट्यूट वखाडमधील घटना. कल्याणमध्ये श्रमजीवी संघटनेची KDMC मुख्यालयावर धडक. कामगारांच्या विविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेचे बेमुदत आंदोलन सुरू. DGCA कडून इंडिगोच्या अधिकाऱ्यांना समन्स. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांसोबत इंडिगोच्या अधिकाऱ्यांची होणार बैठक. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या अडचणी वाढण्याची शक्यता. 5 सदस्यीय चौकशी समितीचे कामकाज सुरू. VSIचा मागील 17 वर्षांच्या लेखापरीक्षण अहवालाची मागणी. सातारा फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी निवृत्त न्यायाधीश संजय मेहरे यांच्याकडून होणार प्रकरणाची चौकशी. प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन. भीमा कोरेगाव प्रकरणी हनीबाबूला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा. गेल्या 5 वर्षांपासून हनीबाबू अटकेत. हनीबाबूला जामीन मंजूर. नवी मुंबईमध्ये सिडको विरोधात मनसे आक्रमक. भूखंड गामी बिल्डरच्या घशात घातला. मनसेचा सिडकोवर आरोप. दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव असलेला भूखंड विक्री केल्याने संताप.
पीएम किसान सन्मान योजनेच्या 21व्या हप्त्याचं वितरण. पीएम किसान योजनेतून काही शेतकऱ्यांना वगळलं. छत्रपती संभाजीनगरच्या 5543 शेतकऱ्यांना वगळलं. केवायसी अपूर्ण, बँक खाते आधार सीडिंग न केल्याने वगळल्या. अनेक शेतकऱ्यांना योजनेपासून राहावं लागणार वंचित. मुंबई 7 डिसेंबरला जैन समाजाचा मोर्चा. जैन मुनी निलेशचंद्र महाराजांच्या नेतृत्वात मोर्चा. जीव द्या आणि कबूतर बचाव अभियानाचा प्रारंभ. सरकारचं लक्ष वेधण्यासाठी करणार आंदोलन. पुण्यातील डोळस दाम्पत्याचे लुबाडलेले 14 कोटी परत मिळणार अशी चर्चा. वेदिका पंढरपूरकरने पैसे देण्याची दर्शवली तयारी. पंढरपूरचे वकील न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार. महापरिनिर्वाण दिनानिमित्त अमरावतीतील नया अकोला येथे उसळणार हजारोंचा जनसमुदाय. 6 डिसेंबर रोजी नया अकोला येथे काँग्रेसच्या वतीनं अभिवादन सभेचं आयोजन. यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनात अभिवादन यात्रा. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुणे अहिल्यानगर महामार्गावरील वाहतुकीत बदल. 31 डिसेंबर ते 1 जानेवारी 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत वाहतुकीत बदलाचे जिल्हाधिकारी यांचे आदेश. पिंपरी चिंचवड शहरातील निगडी परिसरात हरित सेतू हटाव प्राधिकरण बचाव. नागरिकांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात केलं आंदोलन. पंढरपूर राज्यातील पोलीस पाटलांच्या विविध मागण्या. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार. सोलापूरमध्ये पोलीस पाटलांची बैठक. इंदापूर नीरा भीमा साखर कारखान्याची उच्चांकी कामगिरी. एका दिवसात 6400 मेट्रिक टन ऊस गाळप. डायमंड गार्डन ते मंडाळे मेट्रो पुन्हा एकदा लांबणीवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ न मिळाल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलावा लागल्याची माहिती. राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता आणि नियंत्रण समितीची 7 वर्षात नाही. अनुसूचित जाती जमाती अधिनियमांच्या अंमलबजावणीसाठी 2016 मध्ये ही समिती स्थापन. छत्रपती संभाजीनगरात केंद्र सरकारच्या उमेद पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात वक्फ मालमत्ता नोंदणी प्रक्रिया ठप्प. अंतिम मुदत वाढवण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील टायपिंग परीक्षेत नापास झालेल्या 29 लिपिकांना अतिरिक्त आयुक्तांनी बजावली कारणे दाखवा नोटीस. समाधानकारक खुलासा न केल्यास शिपाई पदावर नियुक्ती करण्याची कारवाई होईल असे नोटीसमध्ये नमूद. आमदार हेमंत रासने यांच्या कन्येच्या विवाह माणुसकी आणि प्रामाणिकपणाच्या कौतुक सोहळ्याने गाजलाय. मुख्यमंत्र्यांनी केला प्रामाणिकपणाचा सन्मान. नंदुरबारमध्ये घरपट्टी पाणीपट्टीवर 50% सूट. खांडबारा ग्रामपंचायतीचा सर्वानुमते निर्णय. चिकलठाणा विमानतळाचे नामकरण होणार. विमानतळाचे छत्रपती संभाजीनगर होणार नामकरण. लवकरच सुधारित परिपत्रक. सोशल मीडियावर अभिमान व्यक्त करणाऱ्या पोस्ट व्हायरल. पंढरपुरातील गोपाळपूर रोड परिसरातील स्मशानभूमीची दुरावस्था. बैठक व्यवस्थेचे काम 2 महिन्यांपासून रखडलेत. परिसरात मोकाट जनावरांचाही वावर. पुण्यात सलग 6व्या दिवशी विमान उड्डाण उशिरा. दाट धुके आणि एअरलाईनकडून विमानांच्या देखभाल दुरुस्तीचा विमान सेवेवर परिणाम. विमानाला उशीर होत असल्याने प्रवाशांना मनस्ताप. नाशिकच्या तपोवनातील झाडांचा मुद्दा आता केंद्र सरकारच्या दरबारी. तपोवनातील झाडं तोडू नये यासाठी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांचा केंद्रीय मंत्र्यांना निवेदन. जायकवाडी धरणातील विसर्ग 2 डिसेंबरला थांबवला. 4 महिन्यात धरणातून तब्बल 173 टीएमसी पाण्याचा विसर्ग. संभाजीनगरला 10 वर्ष पुरेल इतकं पाणी सोडलंय. महसूल विभागामध्ये डिजिटल क्रांती. मंत्री बावनकुळेंचा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. डिजिटल सातबाराला कायदेशीर मान्यता. फक्त 15 रुपयांमध्ये अधिकृत सातबारा उतारा मिळणार. टीईटी विरोधात राज्यातील शाळा बंदचा इशारा. टीईटी अनिवार्य करू नये अशी मागणी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 3000 शाळा बंदचा इशारा. टीईटी विरोधात शिक्षकांचा एल्गार. 5 डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणार मोर्चा. नवी मुंबईकरांची मागणी अखेर मान्य. सीवूड्स रेल्वे स्टेशनचं नाव बदललं. सीवूड्सचं नवीन नाव आता सीवूड्स दारावे करावे. रेल्वे स्टेशनच्या नावावरून भाजप सेनेमध्ये श्रेयवादाची लढाई. मनरेगा अपहार प्रकरण. आर्वीच्या गटविकास अधिकाऱ्याच्या अडचणीत वाढ. गटविकास अधिकाऱ्यावर निलंबनाची टांगती तलवार. घराच्या झाडाझडतीत 60,000ची रक्कम जप्त. रत्नागिरीत दिव्यांगाने लुटला झिप लाईन.
पॅरामोटरचा आनंद, दिव्यांगांसाठी सर्व ती मदत करणाऱ्या रत्नागिरी हँडिकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनचा पुढाकार. मुंबई आणि परिसरातील वायू प्रदूषणात मोठी वाढ. 19 रेडी मिक्स कॉन्क्रीट प्लांट करण्यात आले बंद. देवनार परिसरातील 4 आरएमसी उद्योगांकडून नियमभंग. प्रदूषण नियंत्रण मंडळाची मोठी कारवाई. वरिष्ठ आयपीएस अधिकारी डॉक्टर सदानंद दाते नवीन पोलीस महासंचालक होणार. रश्मी शुक्ला यांना राज्य सरकारने दिलेला 2 वर्षांचा वाढीव मुदतीचा काळ संपणार. झोपू प्राधिकरणाचा राज्य सरकारला अभिप्राय. मात्र धोरण नसल्याने पहिल्या मजल्यावरील रहिवाशांचे पुनर्वसन न झाल्याचा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचा गृहनिर्माण विभागाला अभिप्राय. पुणे नाशिक द्रुतगती रेल्वे प्रकल्पाचा अखेर मार्ग अहिल्यानगर शिर्डी मार्गे जाणार. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची अधिवेशनात लोकसभेत घोषणा. राज्यात शुक्रवारी शाळा बंद आंदोलन. प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांचं आंदोलन. शाळा बंद ठेवल्यास शिक्षण विभागाकडून इशारा. शिक्षण विभागाकडून वेतन कपातीचा इशारा. धाराशिवमधील सोयाबीन हमीभाव केंद्र 4 दिवसांपासून बंद. केंद्रात गुणी नसल्याने केंद्र बंद. सोयाबीन उत्पादकांना मोठा फटका. छत्रपती संभाजीनगरात रासायनिक खतांच्या किमतीत 200 ते 250 रुपयांची वाढ. शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडण्याची भीती. खतांच्या दरवाढीवर नियंत्रण ठेवण्याची शेतकऱ्यांची मागणी. यवतमाळमध्ये सीसीआयकडे कापूस विक्रीसाठी शेतकरी उत्सुक. ऑनलाईन सर्व्हर ठप्प झाल्याने प्रक्रिया खोळंबली. शेतकऱ्यांना करावा लागतोय अडचणींचा सामना. नाफेड एनसीसीएफच्या कांदा खरेदी घोटाळ्याचे हायकोर्टाने दिले चौकशीचे आदेश. 16 जानेवारी 2026 पर्यंत आर्थिक गुन्हे विभागाला अहवाल द्यायचे निर्देश. छत्रपती संभाजीनगरच्या भावसिंगपुरातील भीमनगर परिसरात शस्त्रसाठा ठेवून दहशत माजवणाऱ्या एका तरुणाला गुन्हे शाखेच्या पथकानं केली अटक. वसईमध्ये प्रसिद्ध ब्रँडच्या बनावट प्रोडक्टची विक्री. कारखान्यावर पोलिसांची धाड. कारवाईत 8 लाखांहून अधिक माल जप्त. मनोर पोलिसांनी सापळा रचून हाणून पाडलाय. मुंबई अहमदाबाद महामार्गावर दमण बनावटीच्या दारू तस्करीचा प्रयत्न. कारवाई करत 10 लाख रुपयांचा दारूसाठा जप्त. बीड गेवराई पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राष्ट्रीय महामार्गावर रोड रॉबरी. महिलांना मारहाण करून शस्त्राचा धाक दाखवत लुटले. या प्रकरणी गेवराई पोलिसात गुन्हा दाखल. पुण्यात बनावट गुटखा कारखान्यावर छापा. कारवाईत 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त. या प्रकरणी एका आरोपीला अटक. कोणीही आपल्याशिवाय सुंदर असू नये म्हणून महिलेकडून पोटच्या चिमुकल्या मुलीची हत्या. हरियाणाच्या पाणीपतमधील खळबळजनक घटना. क्रूर महिलेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. अकोल्याच्या हिवरखेडमधील आरोग्य केंद्रात सावळा गोंधळ. ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले मांसाचे तुकडे. आरोग्य केंद्रात अवैध गर्भपाताचा संशय. खराडी परिसरात वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळीतील गुंडांची धिंड. पोलिसांची आरोपींची गुडघ्यावर चालवत काढली धिंड. नाशिकमध्ये बनावट शालार्थ आयडी प्रकरण. निवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनींना अटक. आतापर्यंत 9 जण ताब्यात. आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई. निवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडून चिमुरडीवर अत्याचार. मुंबईतील बोरिवली पूर्व परिसरातील घटना. आरोपी विरोधात गुन्हा दाखल. अटक. आरोपीला 12 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी. गांधीधाम ते बंगळुरू एक्सप्रेसमध्ये चोरी करणाऱ्या हरियाणातील टोळीला अटक. मिरज रेल्वे, पुणे आरपीएफ आणि दिल्ली गुन्हे शाखेची कारवाई. कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये काल रात्री उशिरा जमावाकडून चालकावर जीवघेणा हल्ला. हल्ल्यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी. हल्ल्यामागे आर्थिक व्यवहारातील वाद असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज. यवतमाळमध्ये अनैतिक संबंधातून युवकाची हत्या. महिलेच्या पतीने केली हत्या. आरोपी अटकेत. भिवंडीत ब्रश कंपनीला रात्रीच्या सुमारास भीषण आग. आगीमध्ये 5 गोदामं जळून खाक. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश. कल्याण डोंबिवलीतील मंगरूळ गावामध्ये बिबट्याचं दर्शन. बिबट्याच्या मुक्त संचारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. गडचिरोलीमध्ये माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 18 माओवाद्यांचा मृत्यू. चकमकीत माओवाद्यांशी लढताना 3 जवान शहीद. प्रियकराकडून धोका. तृतीयपंथीयांची गळफास घेत आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ बनवत व्यक्त केल्या भावना. घटनास्थळी सोलापूर पोलीस दाखल. पुढील तपास सुरू.
गडचिरोली जिल्ह्यात 11 महिन्यांच्या कालावधीत वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये 8 लोकांनी गमावला जीव. मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी जनजागृतीवर भर दिला जाणार, विभागीय वन अधिकाऱ्यांची माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.